कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणातील ब्लड रिपोर्ट 5 दिवसांनंतरही आलेले नाहीयेत। 2 वेगळे सॅम्पल घेऊन गडबड होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती असा खुलासा पोलीस आयुक्तांनी केलाय। पण पोलीस ब्लड रिपोर्टच्या बाबतीत गंभीर का नाहीयेत असा प्रश्न उपस्थित होतोय। काय आहे ब्लड रिपोर्टचं हे गौड बंगाल पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून। त्या रक्त चाचणीवर पोलिसांचा सावध पवित्रा। तिचा रक्त चाचणी अहवाल का रखडला? पुणे पोलिसांना काय सिद्ध करायचंय? पुण्याच्या कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे 2 वेळा नमुने घेण्यात आले होते। पहिला नमुना सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयात तर संध्याकाळी 7 वाजता औंध रुग्णालयात घेण्यात आला होता। 2 वेगवेगळ्या वेळेला रक्ताचे नमुने घेतल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। त्याला 5 दिवस उलटून गेले तरी अद्यापही रक्त तपासणी अहवाल काही पोलिसांना प्राप्त झाला नाहीये। याविषयी पुणे पोलीस आयुक्तांकडे विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिलंय। ब्लड रिपोर्ट आतापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही। ब्लड रिपोर्ट बद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती। अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती, आम्ही ड्यू डिलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती। अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुना चाचणी अहवालाची पोलिसांना कोणतीही घाई दिसत नाही। त्यामागचं कारणही तसंच आहे। पोलिसांनी आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा कलम 304 नोंदवलाय। जर अल्पवयीन आरोपी दारू पिल्याचं रक्त नमुना चाचणी अहवालात आढळलं तर अपघात नशेच्या अंमलाखाली झाल्याचा बचाव आरोपीकडून केला जाऊ शकतो। त्यामुळेच पुणे पोलीस आरोपीच्या रक्त नमुना चाचणी अहवालावर फारसे अवलंबून नाहीत। पोलिसांनी आरोपीवर कलम 304 नुसार गुन्हा नोंदवल्यामुळे रक्त नमुना चाचणी अहवाल पोलिसांना या खटल्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे। 304 मध्ये समजा तो दारूच्या नशेखाली होता असा रिपोर्ट जरी आला तरी 304 त्याला लागू होणार नाही, कारण त्याचा खून करण्याचा उद्देश नव्हता किंवा त्याला दुसऱ्या कुणाला दुखापत करण्याचा त्याचा हेतू किंवा उद्देश नव्हता। आणि म्हणून 304 मध्ये मेडिकलचा रिपोर्ट आला काय नाही आला काय त्यामुळे फरक पडत नाही। आणि जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 304 ला मारक होईल आणि भविष्यात त्याला संबंधित त्या आरोपीला फायदा होऊ शकतो असं एक वकील म्हणून मला वाटतं। या अपघात प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला कलम 304 अ लावलं होतं, पण त्यानंतर कलम 304 नुसार गुन्हा नोंदवला। कलम 304 अ मध्ये रक्त नमुना चाचणी अहवाल पोलिसांसाठी महत्त्वाचा असतो। भारतीय दंड संहिताच्या कलम 304 अ नुसार निष्काळजीपणामुळे अथवा अविचारी कृत्याने एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं, मात्र यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम लागू होत नाही। या आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये तो दारू प्यालेला होता किंवा त्यानं प्रचंड नशा केलेली होती आणि त्याचा स्वतःवर ताबा नव्हता, त्याच्या मेंदूवर ताबा नव्हता, त्याच्या हातून काय घडतंय याची त्याला जाणीव नव्हती किंवा तो शुद्धीत नव्हता। हे जर न्यायालयाच्या समोर बचाव पक्षानं मांडलं तर कलम 304 जे हा गंभीर गुन्हा आहे म्हणून त्याला शिक्षा करण्यासाठी पोलिसांनी इव्होक केलेलं आहे किंवा पोलिसांनी हे कलम लावलेलं आहे, त्या कलमाला धोका पोहोचू शकतो किंवा ते कलम ॲबॉलिश होऊ शकतं। त्याचा परिणाम जो या खटल्यावरती व्हायला हवा अपेक्षित तो या खटल्यात त्याचा 304 या कलमाचा अपेक्षित परिणाम दिसणार नाही। कलम 304 अ मध्ये रक्त नमुना चाचणी अहवाल महत्त्वाचा पुरावा असला तरी कलम 304 मध्ये हाच पुरावा बचाव पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतो असं कायदेतज्ञांचं मत आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आरोपीचा रक्त नमुना चाचणी अहवाल काय येतो याकडे पुणे पोलिसांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।